निलेश चव्हाणच्या भावाला आणि वडिलांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। निलेशच्या भावाची आणि वडिलांची पुणे पोलीस चौकशी करणार आहेत। निलेश चव्हाण नेमका कुठे आहे आणि हगवण्यांशी काय संबंध आहे याची चौकशी होणार आहे। काल रात्री छापा टाकल्यानंतर आज सकाळी निलेश चव्हाण यांच्या वडिलांना आणि भावाला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं। चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे, त्यामुळे चौकशी अंती आता नेमकी हाती काय माहिती लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। घटना घडली त्या घटनेचे जे आयविटनेस आहेत त्या जे आयविटनेस सर्व असतील, आईवडील असतील किंवा अजून कोणी व्यक्ती असतील, ते हे घटनेसंदर्भातले जे जे लोक संबंधित आहेत त्या सर्वांना पोलीस स्टेशनला किंवा त्या ठिकाणी बोलून त्यांची चौकशी केली जाईल। आणि आपण जे म्हणलात त्या गोष्टी काय ज्या आहेत त्या आपण काही सर्च घेतलेला आहे आणि त्या स्पॉट पंचनामा पण केलेला आहे। त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी आपण नंतर टेक्निकल अनालिसिस करून त्या पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासाकामी आपण सीज करत आहोत। निलेश चव्हाणच्या भावाची आणि वडिलांची पुणे पोलीस चौकशी करणार आहेत। चौकशीसाठी आता ताब्यात घेण्यात आलं निलेश चव्हाणचे वडील आणि भाऊ पोलिसांच्या ताब्यात। खरं तर आपण पाहिलं की निलेश चव्हाणच्या घरी छापेमारी झाली, त्याचे कारनामे समोर आले, लॅपटॉप सुद्धा जप्त करण्यात आला आणि त्यानंतर आता निलेश चव्हाणच्या वडील आणि भावाची पोलीस चौकशी करणार आहेत।